लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत खरे फॅमिली. काकांबद्दल बोलत असताना कला म्हणते, त्या श्रीमंत लोकांनी काकांना डबल एकदा मारले त्यांच्या पैशाच्या जोरावर. मग मी ही गोष्ट कधीच विसरू शकणार नाही. गुंडा तर खूप लहान होती, पण मग माझ्या मनावर ना असं काही बिंबवलं गेलं आहे की मी ते विसरूच शकत नाही. दिनकर तिला समजावतात की आता सोडून देतो विषय, पण मग कला म्हणते नाही नाही, कधी ना कधी तर भेट होणारच आहे, किंवा बघू. आणि नंतर दिनकर तिला म्हणतात, चला मला ना रॉकेटचा 2 वेळेस फोन येऊन गेला आहे, आता मला जावं लागेल स्टॉलवर, मी येतो. व ते निघून जातात. तेवढ्यात काजल म्हणते, काय मग ताडे, तुझे धनी सरकार अद्विकराव कुठे? तेव्हा कला म्हणते, इतरांच्या भावनांची थोडी जरी कदर असती ना त्याला, तर तो आला असता. हे ऐकून संगीता काजलकडे खुन्नस देऊन बघते व तिला सांगते, तो प्रसाद मध्ये ठेवून येतीस का? काजल पण नाईलाजास्तव प्रसाद ठेवायला जाते. काजल गेल्यावर संगीता कलाला म्हणते, काय कला, तू अशी का बरं वागते जावई बापांसोबत? ते आता नोकरीला जात होते तरी तुला घरी सोडून गेले ना, आणि तू कशी बोलत होती त्यांच्याशी? कला चिडून म्हणते, तुला हाच एक टॉपिक भेटतो का बोलायला माझ्यासोबत? मला नाही बोलायचं त्याच्याविषयी. तेव्हा संगीता म्हणते, जावईबाबूबद्दल माझ्यासोबत चांगलंच बोलायचं हां, तू आधीच सांगून ठेवते. तेव्हा कला तिला सांगते की तुला नेहमी तोच खरा वाटतो आणि मी खोटी वाटते का गं? तुला वाटतंय ना तो बदलला आहे, तर तो बदलला नाही आहे, त्यांनी नाटक केलं आहे सगळं आजोबांसाठी. व एवढं बोलून ती तिच्या आईला सगळं चिठ्ठीपासून ते कसं तिने आद्विकसमोर त्याची चिठ्ठी आणून दाखवली ते सगळं सांगते. हे ऐकून संगीता खूपच शॉक असते. इकडे चांदेकर मेन्शनमध्ये सरोज, श्रीकांत आणि नैना हॉलमध्येच बसलेले असतात. श्रीकांत आणि सरोज बिझनेसबद्दलच बोलत असतात. तेव्हा सरोज म्हणते, याविषयी ना अद्विकला जास्त माहिती असेल, मी त्याला बोलवून आणते. व ती जातच असते की नैना तिला म्हणते की अद्विक घरी नाही आहे, तो ना खरेंच्या घरी गेला आहे, माझ्या काकांचं श्राद्ध होतं ना म्हणून. तेव्हा श्रीकांत म्हणतो, मग तू इकडे काय करते? तेव्हा नैना म्हणते, मला नाही आवडत घडे माहेरी जायला उठसूट, मी काय कला दिसले का? आणि अद्विक पण आजकाल बायकोला बिलकुलच सोडत नाही आहे, गेला असेल तिकडे श्राद्धाचं जेवण जेवायला, मला वाटतं तो तिकडेच थांबेल. एवढं बोलून ती तिथून निघून जाते आणि सरोज विचारातच पडते. इकडे खरेंच्या घरी सत्य ऐकून संगीता खूपच शॉकमध्ये असते. तेव्हा कला तिला म्हणते, मंगळागौरीच्या दिवशी जसं तो वागला ना माझ्याशी, तोच खरा अद्वैक होता, नंतर सगळं नाटक होतं. तेव्हा संगीता तिला समजावते, अगं नवरा बायकोमध्ये हे चालूच असतं, नवरा कधीच आपल्याला समजून घेत नसतो. आता तुझ्या बाबांचं आणि माझं पण तसंच होतं, तर एकाने माघार घ्यावीच लागते. तेव्हा कला म्हणते, आणि माघार घेऊन काय करू, स्वतः फरफरत बसू? मला नाही पटत आहे की आपण एकट्यानेच प्रयत्न करायचे आणि स्वतःच त्रास करून घ्यायचा, म्हणून मी यासाठी आता काहीच प्रयत्न करणार नाही आहे. आणि तू हे लक्षात ठेव की यापुढे माझ्यात आणि अद्विकमध्ये काहीच होणार नाही. चल आता मी निघते, मला उशीर होतोय. संगीता तिला थांबवायचा प्रयत्न करते, पण कला काहीच न ऐकून घेता तिथून चालली जाते. किचनमध्ये कला आणि रजनी काम करत असताना तिथे नैना येते व रजनीला म्हणते, मामी आज मी पण स्वयंपाक करणार. रजनी खूप खुश होते व म्हणते, अरे तू स्वयंपाक करणार, पण मग तुला झेपेल एवढंच कर हां, तुला सवय नाही ना आणि तुझी अवस्था पण अशी आहे. तेव्हा नैना म्हणते, नाही नाही, मी आजपासून तर स्वयंपाकच करणार आणि जे रोज स्वयंपाक करतात त्यांच्यापेक्षा चांगलं करणार. नंतर ती म्हणते, मी आज कढी बनवणार. तेव्हा कला म्हणते, ताई माझी भाजी झाली ना की तू बनव. नंतर ते आपले आपले काम करतात. कलाला आठवते व ती बोलते, ताई तू आज यायला पाहिजे होतं घरी, काकांची आठवण आली असेल ना तुला पण. आपण वर्षभर या सगळ्या भावना दाबून ठेवतो, पण एकच दिवस असतो आपल्याला, सगळे सोबत येऊन गप्पा मारतो, त्यांची आठवण काढतो. आई पण विचारत होती, तू का बरं नाही आलीस? मग मीच वेळ मारून नेली की तुला बरं नाही आहे म्हणून. तेव्हा नैना इरिटेट होऊन म्हणते, कला स्वयंपाक करताना आपण फक्त यावरच फोकस करूया, ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर करूया. नंतर ती मनातल्या मनात विचार करते, आबांना नुसते कलाचंच कौतुक करतात, कशी ती अन्नपूर्णा आहे, कसं तिला सगळं जमतं, आज नाही तर स्वयंपाक बिघडलाच पाहिजे. आणि म्हणून ती तिच्याकडे एकदम रागाने बघत असते. इकडे खरेंच्या घरी जेवण करताना संगीता तोच विचार करत असते की कसा आद्विक सगळ्यांशी चांगला वागला असतो, आणि तिला एक एक करून सगळं आठवते आणि ती विचार करते, माझं कलाचं आयुष्य माझ्यामुळेच खराब झाले, म्हणून ती एवढी सहन करते, सगळं माझ्यामुळे झालं. ती विचारच करत असते. काजल तिला आवाज देते, खरे बाई काय झालं? तेव्हा ती म्हणते, खोटं बोलणारी खरे बाई. आणि एवढं बोलून ती ताट उचलून चालली जाते. तिने एक पण घास खाल्लेला नसतो. दिनकर काजलला विचारतात की तुझ्यासोबत काही झालं आहे का? तेव्हा काजल म्हणते नाही. तेव्हा दिनकर
संगीताजवळ जातात व तिला म्हणतात, काय झालं आहे संगीता, तुझं मन मला काही स्थिर दिसत नाही आहे, मला सांग बरं, नाहीतर चल जेवायला. संगीता म्हणते, काहीच झालं नाही हो, तुम्हाला उद्या ना लवकर जायचं आहे कामाला, तुम्ही जावा बरं, माझी काळजी नका करू. तेव्हा दिनकर म्हणतात, बरं जेव्हा सांगायचं असेल तेव्हा सांग, पण मग काळजी नको करू, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. आणि ते तिथून चालले जातात. चांदेकर मेन्शनमध्ये सगळे जेवत असतानाच अद्विक एक घास खातो. तेव्हा त्याला खूप तिखट लागते. तो विचार करतो, ओ म्हणजे आज पण या खरेनी माझ्या भाजीमध्ये जास्त तिखट टाकले वाटतं. आता बघायची कशी पोलच खोलतो. आणि तो म्हणतो, हा खरे एवढं तिखट कसं टाकतंय, मलाच का बरं तिखट लागतंय, तू काही माझ्या ताटात वेगळं काही वाढते का. मग आबा म्हणतात, अद्विक हे काय झालं शंका. तेव्हा अद्विक म्हणतो, आबा पण बघा ना, काल पण मलाच तिखट लागलं, आज पण मलाच लागतंय, तुम्ही माझ्या समाजासाठी ही माझ्याच्यातली भाजी खाऊन बघा ना. तेव्हा आबा भाजी खातात, त्यांना खूपच तिखट लागतं व म्हणतात, खरंच भाजी खूप तिखट आहे कला. अधिक म्हणतो, बघा मी म्हटलंच होतं ना मुद्दामून करते ही. सरोज पण म्हणते, का गं मुद्दामून करते का. तेव्हा आबा म्हणतात, सरोज हे काय बोलते तू, अजून मी माझ्या ताटातली आणि तू तुझ्या ताटातली भाजी खायची बाकी आहे, तेव्हा खाऊन बघा. आबा त्यांच्या ताटातली भाजी खातात. तेव्हा त्यांना ते पण तिखट लागते. ते म्हणतात, कला आज खूप तिखट भाजी झाली गं. त्याचाच फायदा घेऊन नैना म्हणते, कला तुझा मूडनुसार तू सगळ्यांचा मूड खराब करून टाकते सगळ्यांच्या जेवणावर. मागे पण असंच केलं होतं, आता पण आपल्याला एवढं तिखट खायची सवय आहे का, सगळ्यांचे पोट बिघडले म्हणजे. आणि बरं झालं मी कढी केली, आता सगळे कढी भात नाही तर कढी चपाती तरी खाऊ शकतील. तेव्हा कला म्हणते, नाही नाही मी काहीतरी करून आणते. रोहिणी पण मुद्दामून तिखट खाल्ल्यावर म्हणते, कला एवढं तिखट कोण बनवतं गं. नंतर कला म्हणते, मी बनवून आणते. ती जातच असते की आबा तिला थांबवतात व म्हणतात, एवढी मेहनत घ्यायची गरज नाही आहे, तू पण मशीन नाही आहे, माणूसच आहे, चुका होतच राहतात आणि आपण कोल्हापूरकर आहोत, झणझणीत खाणं आपल्या रक्तात असलं पाहिजे. आणि अद्विक, काय रे तू लहानपणी झणझणीत मिसळ नव्हता खात का कोल्हापूरची, आणि आता असा झाला वय, खा गुपचाप. आणि सगळे खायला लागतात. ते सगळं बघून नैनाचं खूपच जीवावर येते. ती म्हणते, हे आबा दरवेळेस कलाला पाठीशी घालतात, मग काही पण होऊ दे. व ती विचार करत बसते. आजच्या भागात एवढेच. तर तुम्हाला काय वाटते, कशामुळे कला एवढी टेन्शनमध्ये असेल, हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.